मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जगभरात इंधन संकटाची भीती वाढली आहे। इराण आणि अमेरिकेतील संघर्षानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील जहाज वाहतुकीवर परिणाम झालाय आणि अनेक देशांच्या तेल पुरवठ्यावर संकट आलंय। अशा परिस्थितीत भारतासाठी आता एक मोठा दिलासा समोर आलाय, कारण जगातील सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश व्हेनेझुएला आता भारताच्या मदतीला धावून आलाय। विशेष म्हणजे भारताला कच्चं तेल पुरवणाऱ्या देशांमध्ये व्हेनेझुएलाने आता थेट तिसरं स्थान मिळवले आणि त्याने सौदी अरेबिया व अमेरिकेलाही मागे टाकले। एकेकाळी आर्थिक संकट, चुकीचं व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे अडचणीत सापडलेला व्हेनेझुएला आता पुन्हा जगाच्या ऊर्जा बाजारात ताकदीने उभा राहताना दिसतोय। या देशाकडे तब्बल 303 अब्ज बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे, जो जगातील एकूण तेलसाठ्याच्या जवळपास 20% मानला जातोय। म्हणजेच अमेरिकेपेक्षा 5 पट जास्त तेल एकट्या व्हेनेझुएलाकडे आहे। त्यामुळे आज जगभरातील मोठ्या देशांचं लक्ष पुन्हा एकदा या देशाकडे वळले। काही वर्षांपूर्वी व्हेनेझुएलाचं तेल उत्पादन खूपच घटत होतं, पण आता परिस्थिती बदलली आहे। अमेरिकेकडून काही निर्बंधांमध्ये सूट मिळाल्यानंतर आणि शेव्रॉन यासारख्या मोठ्या कंपनीची गुंतवणूक केल्यानंतर या देशाचं उत्पादन पुन्हा वाढू लागले। सध्या व्हेनेझुएला दररोज 11 लाखांहून अधिक बॅरल तेल उत्पादन करतोय। तज्ञांच्या मते जर हा देश पूर्ण क्षमतेने उत्पादन करू लागला तर जगभरातील पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होण्यास मोठी मदत होऊ शकते। भारतासाठी ही संधी खूप महत्त्वाची मानली जाते, कारण भारत आपल्या गरजेचे जवळपास 85% कच्चं तेल परदेशातून आयात करतो। मध्य पूर्वेतील तणावामुळे सौदी अरेबियासारख्या देशांकडून होणारा पुरवठा कमी झालाय, त्यामुळे भारतीय कंपन्यांनी आता वेगाने व्हेनेझुएलाकडे मोर्चा वळवलाय। मे महिन्याच्या आकडेवारीनुसार व्हेनेझुएलाच्या एकूण तेल निर्यातीपैकी 55% अधिक तेल भारत खरेदी करतं। रिलायन्स आणि नयारासारख्या भारतीय रिफायनरी कंपन्या व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाची प्रक्रिया करण्यात खूप पुढे आहेत आणि याचाच भारताला मोठा फायदा होतोय। यामागे भारताची अजून एक मोठी रणनीती आहे। भारताची सरकारी कंपनी ONGC विदेशने व्हेनेझुएलामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे। अनेक वर्षांपासून तिथली अस्थिरता आणि निर्बंधांमुळे हा पैसा अडकला होता, पण आता परिस्थिती सुधारत असल्याने भारताच्या गुंतवणुकीलाही सुरक्षितता मिळताना दिसतेय। सध्या भारताने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की ऊर्जा सुरक्षेसाठी भारत आता कोणत्याही एका देशावर अवलंबून राहणार नाहीये। रशिया, UAE आणि आता व्हेनेझुएला अशा अनेक देशांकडून भारत तेल खरेदी करत आहे। त्यामुळे जगभरात इंधन संकट असलं तरी भारताने स्वतःसाठी पर्यायी मार्ग तयार केलेत आणि म्हणूनच आता अनेकांना प्रश्न पडतोय, व्हेनेझुएलाच्या मदतीपुढे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील का? बाकी तुमची या सगळ्या माहितीविषयी काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।